कोल्हापूर जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींनी महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू केली आहे। या संदर्भात आता सह्यांची मोहीम देखील राबवली जाते। खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचं म्हटलंय। सांगलीच्या मिरजेतील महाराणा प्रताप चौकामध्ये जैन समाजाने तीव्र आंदोलन केलंय। यावेळी त्यांनी माधुरी हत्ती जामनगरच्या वनतारा उद्यानामध्ये हलवल्याचा निषेध केलाय। दरम्यान आंदोलकांनी रिलायन्स कंपनीच्या पोस्टरला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली आहे। आता बातमी सोलापुरातून। सोलापूरच्या संगोबा मंदिर आणि परिसराचं दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आलंय। सीना आणि कान्होळा नदीच्या संगमावर मंदिर वसवलेलं आहे आणि ते प्राचीन स्थापत्य कलेचा सुंदर असा नमुना आहे। त्याच्या चारही बाजूंनी भक्कम तटबंदी पाहायला मिळते। क्रांती दिनाच्या निमित्तानं सातारा सांगली या जिल्ह्यातील 1000 पैलवान आणि सैनिक रक्तदान करणार आहेत। तर 9 ऑगस्टला होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही हजर राहणार आहेत। तसंच वर्षभर सिंदूर महारक्तदान यात्रा राबवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे। कृष्णाची पातळी ही 22 फुटांवर येऊन पोहोचली आहे। मात्र प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।